मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रमा आणि अक्षय पोलिसांशी बोलत आहेत. पोलिसांनी रमाच्या विरुद्धचा जबाब अक्षयला ऐकून दाखवला आहे आणि पोलीस अक्षयला सांगतायत की या जबाबावरून आम्हाला रमाला अटक करावी लागणार आहे. तेव्हा अक्षयला आणि रमाला देखील धक्का बसतो. अक्षय पोलिसांना सांगतो की रमालाच मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे, त्यामध्ये रमाच कशी दोषी असेल. त्यांनी जो जबाब दिलेला आहे तो कदाचित खोटा दिलेला आहे. पोलीस म्हणतात, मरण्याच्या अगोदर असा कोण जबाब खोटा देतं का? तेव्हा अक्षय म्हणतो की तो मरणार आहे हे त्याला माहीत नसेल, म्हणून कदाचित त्यांनी तो जबाब दिला असेल. पोलिसांना अक्षयची बाजू खरी वाटते. पोलीस म्हणतात की यावर आपल्याला अजून थोडासा सर्च करणं गरजेचं आहे. त्याच वेळेस रमाचं लक्ष जातं ते म्हणजे पुरावा म्हणून पडलेल्या वस्तूंकडे. काही वस्तू पोलिसांना सापडलेल्या असतात आणि त्यामध्ये एक मिठाईचा बॉक्स असतो आणि त्यात टूथपिक देखील असते. टूथपिक पाहून लगेच रमा म्हणते की ही टूथपिक नक्कीच एका व्यक्तीची आहे आणि त्या व्यक्तीचं नाव म्हणजे शशिकांत मुकादम. मला शशिकांत मुकादमवर शंका येते. ज्याप्रमाणे रेवा यामध्ये दोषी आहे त्याप्रमाणेच शशिकांत मुकादम देखील दोषी आहे. कारण सकाळीच मी त्यांना टूथपिक घेऊन जाताना पाहिलेलं होतं, कारण त्यांची दाढ खराब झालेली आहे आणि नक्कीच ते सुद्धा या खुनामध्ये सहभागी आहेत असं रमाने आरोप केलेला आहे. तेव्हा अक्षयला देखील धक्का बसलेला आहे. शशिकांत मुकादम हे सगळं करू शकतो यावर मात्र त्याचा पूर्ण विश्वास आहे. तर घरी मात्र रेवा चांगलीच चिडलेली आहे आणि ती खूपच टेन्शनमध्ये आहे. जी तिला विचारते नक्की काय झालं, तेव्हा रेवा सांगते की अक्षय खूप वेळ झालं घरातून गेलेला आहे आणि त्याचबरोबर रमा देखील गेलेली आहे. ते दोघे एकत्र आहेत की काय असा संशय मला येत आहे. जान्हवी मात्र त्या दोघींना सांगते की मला मात्र असं वाटत नाही. रमा शॉपिंगसाठी गेलेली आहे, अक्षय मात्र कुठं गेलेला आहे ते मला माहीत नाही आहे. तेव्हा आई आजीने रमा कुठे गेलेली आहे हे पाहण्यासाठी कावेरीला म्हणजेच रमाच्या आईला फोन लावलेला आहे. रमाच्या आईला तिने विचारलंय की रमा तिकडं आलेली आहे का? कावेरी म्हणते की रमा इथे आलेली नाहीये. मग रमा नक्की कुठे गेली असा प्रश्न त्यांच्यापुढं पडलेला आहे. तेव्हा जान्हवी सांगते की मला तर वाटतंय रमा ही तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर शॉपिंगला गेलेली असणार आहे. तिकडे अक्षय आणि रमा आता बाहेर पडलेले असतात आणि पोलीस सांगतात की यावर आपल्याला अजून संशोधन करणं गरजेचं आहे, अजून पुरावे जमा करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जवळ असलेल्या हवालदाराला ते विचारतात की अजून काय सापडलेलं आहे का? तेव्हा हवालदार त्यांच्याकडं एक थोडीशी फाटलेली, अर्धवट जळलेली चिठ्ठी आणून देतो आणि ती चिठ्ठी जेव्हा अक्षय पाहतो तेव्हा त्यांना धक्का बसतो. कारण त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं की रमाला मारण्याची सुपारी देण्यात आलेली आहे आणि त्या व्यक्तीचं नाव रेवरून असतं आणि पुढचं मात्र जळून गेलेलं असतं. अक्षय म्हणतो, बघा मी तुम्हाला म्हणलं होतं रमाची सुपारी देण्यात आलेली आहे आणि त्या व्यक्तीचं नाव रेवरून म्हणजे रेवाच असणार आहे, हे दुसरं कोणतं नाव असू शकत नाही. पोलीस म्हणतात की रेवरून रेवती आणि रेखा असं काही नाव असू शकतं, त्यामुळे आपण रेवावरच डायरेक्ट संशय घेऊ शकत नाही. अक्षय म्हणतो, पण या खुनाच्या संदर्भात रेखा किंवा रेवती ह्या नाही आहेत, तर यामध्ये रेवाच आहे, त्यामुळं हे नाव रेवाच असू शकतं. पोलिसांना देखील अक्षयचं म्हणणं आता खरं वाटत असतं. अक्षय म्हणतो की लवकरात लवकर तुम्ही त्या रेवाला अटक करा. तेव्हा पोलीस सांगतात, असं आपण एखाद्या चिठ्ठीवरून त्यांना लगेच अटक करू शकत नाही. आपल्याकडं ठोस काहीतरी पुरावे पाहिजेत आणि त्यानंतरच आपण त्यांना अटक करू शकतो. पण त्या ड्रायव्हरबरोबर नक्की काय घडलं असेल याचा ते तर्क लावत असतात आणि खरी घडलेली घटना आता आपल्या समोर आलेली असते. ड्रायव्हर जेव्हा एकटा असतो तेव्हा त्या ठिकाणी शशिकांत मुकादम पोहोचलेला असतो आणि त्याने त्या ड्रायव्हरला नोकरी देण्याचं आणि घर देण्याचं आश्वासन दिलेलं असतं आणि पोलिसांना फोन करून सांग की मला सुपारी रमा मुकादमने दिलेली आहे असं त्याला सांगितलेलं असतं. त्यावेळेस तो व्यक्ती म्हणलेला असतो की मी तर माझा जबाब लिहून ठेवलेला आहे आणि त्यावेळेस त्यांनी लिहिलेला जबाब हा शशिकांत मुकादमकडे दिलेला असतो. शशिकांत मुकादमने ती चिठ्ठी घेतलेली असते आणि ती चिठ्ठी माझ्याकडे राहू दे असं त्या ड्रायव्हरला सांगितलेलं असतं आणि ड्रायव्हरने त्वरित पोलिसांना फोन करून मला सुपारी देणाऱ्या व्यक्तीचं नाव रमा मुकादम आहे असं सांगितलेलं असतं आणि तेवढ्यात पोलीस तिथे येत असतात. ते ऐकून शशिकांत मुकादम तेथून धूम ठोकून पळून गेलेला असतो. पण आता त्या ड्रायव्हरने पेढे खाल्लेले असतात आणि त्या पेढ्यांमध्ये विष असतं आणि त्या विषामुळंच तो ड्रायव्हर मेलेला असतो. ही गोष्ट आता पोलिसांच्या लक्षात आलेली असते. पण यामध्ये शशिकांत मुकादम आणि रेवाचा चेहरा अजूनही स्पष्ट झालेला नसतो. पण नक्की ते म्हणजे रेवाचंच आहे असं आता अक्षयने पोलिसांना पटवून दिलेलं असतं आणि ती गोष्ट देखील पोलिसांना पटलेली असते. पोलीस आता रमाला अटक करणार नसतात, तर ते रमा आणि अक्षय यांना जायला सांगतात आणि लवकरच आम्ही शशिकांत मुकादम आणि रेवा राजाध्यक्ष यांना अटक करू असं आश्वासन त्याने अक्षयला दिलेलं असतं.
अक्षय आणि रमा आता या गोष्टीवर ठाम झालेल्या असतात की लवकरच त्या दोघांनाही अटक होणार आहे. पण तेवढ्यात अक्षयला रेवाचाच फोन आलेला असतो. रेवा तिकडे चिंतातूर असते आणि अक्षयला विचारते की "इतका वेळ झालं, तू घरातून कुठे निघून गेलेला आहेस?" तेव्हा अक्षय म्हणतो, "मी बाहेर आलेलो आहे." ती विचारते, "बाहेर म्हणजे नक्की तू कुठं आहेस आणि रमा तुझ्याबरोबर आहे का?" तेव्हा तो म्हणतो, "रमा रमा माझ्याबरोबर असण्याचं काय कारण आहे? ती आपल्या घरची घरकाम करणारी बाई आहे. मी तिच्याबरोबर फिरत असतो का? तुला काय वाटतंय आणि तू काय बोलतेस? तुला कळतंय का? मी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करण्यासाठी गेलेलो आहे." असं म्हणून त्याने फोन ठेवून टाकलेला असतो. पोलिसांनी देखील तो फोन आलेला ऐकलेला असतो. अक्षय म्हणतो, "तुम्ही पाहिले ना, ही बाई कसा माझा पाठपुरावा करते ते." पोलीस म्हणतात, की "आता तुम्ही निश्चिंत राहा. फक्त आपल्याला अजून काही पुरावे मिळू द्या. मग बघा मी या रेवा राज्याध्यक्ष आणि शशिकांत मुकादम यांचं काय करतोय ते. मी त्यांना अटक केल्याशिवाय राहणार नाही." असं आश्वासन पोलिसांनी दिलेलं असतं. आता अक्षय आणि रमा दोघेही घरी चाललेले असतात. अक्षयने काही खाल्लेलं नसतं म्हणून रमाला त्याची काळजी वाटत असते. तर घरामध्ये इकडे पार्टीचं माहोल सुरू झालेलं आहे. अभि, आनंद आणि रमाकांत हे सगळे पार्टीसाठी तयार झालेले असतात आणि तेवढ्यात आई-आजी तिथे येते आणि विचारते, की "अक्षय इथे आलेला आहे का? अक्षय कुठे गेलाय ते कोणाला माहीत आहे का?" तेव्हा आनंद म्हणतो, "आई तू कशाला आलीस इथं? तुला सांगितलंय ना इथे येऊ नकोस म्हणून. आमची पार्टी करण्याची वेळ आहे ना." असं म्हणून त्याने तिला हाकलून दिलेलं असतं. रमा आणि अक्षय घरी पोहोचलेले असतात. अक्षयने गाडी मुद्दाम बाहेर लावलेली असते, की जेणेकरून समजू नये, की रमा आणि अक्षय एकत्र बाहेर गेलेले आहेत आणि अक्षयने रमासाठी लस्सी आणलेली असते. "ती लस्सी तू पी आणि आतमध्ये जा आणि नंतर मी गाडी घेऊन येतो," असं तो सांगत असतो आणि त्याच वेळेस ते एकमेकाला मिठी मारतात. रेवा मात्र त्या दोघांची वाट बघत बसलेली असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की रमा आलेली आहे आणि रमा स्वतःच्या मोबाईलमध्ये बघत बसलेली असते. तेव्हा जान्हवी तिला सांगते, की "सर्वजणांनी पाणीपुरीचा बेत केलेला आहे. तू देखील पाणीपुरी खाण्यासाठी ये." आणि तेवढ्यात पाणीपुरीचं पाणी संपलेलं असतं म्हणून रेवा आतमध्ये जाते आणि "मी रिफिल करून आणते आणि पुन्हा एकदा पाणी घेऊन येते," असं सांगते आणि त्याच वेळेस तिने त्यामध्ये व्हिस्की मिसळलेली असते आणि त्या व्हिस्कीमुळे सर्वांना नशा येईल हा तिचा प्लॅन असतो आणि तिने रमाला विचारणार असते, की "आता तू कुठे गेलेली आहे?" पण तिचा हा प्लॅन सक्सेस होईल का ते आपल्याला उद्याच्या भागातच समजणार आहे. तर इकडे चिडलेला अभि अक्षयच्या अंगावर गेलेला असतो आणि तो त्याला मारण्याचा प्रयत्न देखील करत असतो. अक्षयच्या लक्षात आलेलं आहे, की आपलं लग्न होणार आहे ही गोष्ट अभिला पटलेली नाहीये. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक